हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण क्लास 5 सब्जेक्ट इंग्लिश यामधील टॉकिंग अबाउट थिंग्स याचा पार्ट 2 पाहणार आहोत. या लेसन मध्ये आज आपण प्रेपोजिशन शिकणार. प्रेपोजिशन कशाला म्हणतात? अ वर्ड ऑर अ फ्रेज दॅट इज यूज्ड बिफोर अ नाउन ऑर प्रोनाउन टू शो प्लेस, टाइम अँड डिरेक्शन. म्हणजेच काय की स्थान, समय आणि दिशा दर्शवण्यासाठी नाउन आणि प्रोनाउनच्या आधी जो वर्ड यूज केला जातो त्याला प्रेपोजिशन म्हणतात. या लेसनमध्ये काही प्रेपोजिशन्सची आपली ओळख झालेली आहे. ती कोणकोणती प्रेपोजिशन्स आहेत तर चला आपण बघू या लेसनमध्ये. पहिला आहे इन. इन म्हणजे आतमध्ये. आता आपलं सेंटेन्स काय होणार? देअर इज अ माऊस इन द हॅट. यालाच आपण असंही रीड करू शकतो, द माऊस इज इन द हॅट. आपलं सेकंड प्रेपोजिशन आहे ऑन. ऑन म्हणजे वरती. इथे आपल्याला माऊस हॅटच्या वरती दिसतो आहे, तर आपलं सेंटेन्स होणार देअर इज अ माऊस ऑन द हॅट. यालाच आपण असंही रीड करू शकतो, द माऊस इज ऑन द हॅट. नंतर आहे अंडर. अंडर म्हणजे खाली. तर आपल्याला रॅट कुठे, माऊस कुठे दिसतो आहे? हॅटच्या खाली दिसतो आहे. अंडर म्हणजे खाली. तर आपलं सेंटेन्स होईल देअर इज अ माऊस अंडर द हॅट और द माऊस इज अंडर द हॅट. नेक्स्ट आपलं प्रेपोजिशन आहे नियर. नियर म्हणजे जवळ. कुठल्याही गोष्टीच्या जवळ असणं त्याला नियर म्हणतात. तर आपलं सेंटेन्स होईल देअर इज अ माऊस नियर द हॅट किंवा द माऊस इज नियर द हॅट. ला नेक्स्ट प्रेपोजिशन आहे इन फ्रंट ऑफ. इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर असणे, कुठल्याही गोष्टीच्या समोर असणे त्याला इन फ्रंट ऑफ म्हणतात. तर आता आपलं सेंटेन्स काय होणार? अगदी बरोबर. देअर इज अ माऊस इन फ्रंट ऑफ द हॅट और द माऊस इज इन फ्रंट ऑफ द हॅट. आणि आपलं लास्ट प्रेपोजिशन आहे बिहाइंड. बिहाइंड म्हणजे मागे असणे. आता आपल्याला इथे रॅट कुठे दिसतो आहे, माऊस कुठे दिसतो आहे? हॅटच्या मागे दिसतो आहे. तर आपलं सेंटेन्स काय होणार इथे? देअर इज अ माऊस बिहाइंड द हॅट किंवा द माऊस इज बिहाइंड द हॅट. बरोबर. आज आपण कोणते कोणते प्रेपोजिशन्स बघितले आहेत? इन म्हणजे आतमध्ये, ऑन म्हणजे वर असणे, अंडर म्हणजे खाली, नियर म्हणजे जवळ आणि इन फ्रंट ऑफ म्हणजे कुठल्याही वस्तूच्या समोर असणं आणि बिहाइंड म्हणजे मागे असणे. अशा प्रकारे आपण 6 प्रकारचे प्रेपोजिशन या पॉइंट 1 मध्ये शिकलेलो आहोत. आता आपण आपल्या दुसऱ्या ऍक्टिव्हिटीकडे वळणार आहोत. आपली दुसरी ऍक्टिव्हिटी आहे लुक ॲट द पिक्चर्स अँड फ्रेम ॲट लीस्ट 3 सेंटेन्सेस फॉर ईच ऑफ दीज वर्ड्स. म्हणजे आपल्याला खाली काही पिक्चर्स दिलेले आहेत आणि ते पिक्चर्स पाहून आपण वरती जे प्रेपोजिशन शिकलो आहेत कोणकोणती ती? इन, ऑन, अंडर, नियर, इन फ्रंट ऑफ, बिहाइंड या प्रेपोजिशन्सचा यूज करून आपल्याला कमीत कमी 3-3 सेंटेन्सेस तयार करायचे आहे. तर आपलं पहिलं पिक्चर आहे. इथे आपल्याला एक भाजीवाली दिसते आहे. तिच्याजवळ काय काय आहे? एका टोपलीमध्ये टोमॅटो ठेवले आहेत, म्हणून टोमॅटोज आर इन द बास्केट. इन म्हणजे आतमध्ये आहेत. नंतर मॅटवर बसलेली आहे ती भाजीवाली, म्हणून सेंटेन्स होणार दिस वुमन इज सिटिंग ऑन अ मॅट. ऑन म्हणजे वर, मॅटच्या वर बसलेली आहे. भोपळा दिसतो आहे, तो तिच्या समोर ठेवलेला आहे, म्हणून देअर इज अ पंपकिन इन फ्रंट ऑफ अ वुमन. वुमनच्या समोर ठेवलेला आहे. आपला नेक्स्ट पिक्चर आहे. तिथे आपल्याला स्पेक्टॅकल दिसतो आहे. नंतर पेन स्टँड, घड्याळ आणि स्केल बुकच्या आतमध्ये आहे. त्यावरून आपण कशी सेंटेन्सेस तयार करणार? देअर इज अ क्लॉक बिहाइंड द बुक. बुकच्या मागे आहे म्हणून बिहाइंड. नंतर द स्पेक्टॅकल ऑन द बुक. बुकच्या वरती आहे म्हणून ऑन हे प्रेपोजिशन यूज केलं. द पेन स्टँड इज नियर द बुक. जवळ आहे म्हणून नियर. आणि स्केल किंवा रूलर इज इन द बुक. बुकच्या आतमध्ये आहे म्हणून इन.
आपलं नेक्स्ट पिक्चर आहे, तिथे आपण कशी काय सेंटेन्सेस तयार करू शकणार? काऊ इज अंडर द ट्री. अंडर म्हणजे खाली, ट्रीच्या खाली बसली आहे. ए बॉय इज इन द हाऊस. बॉय घराच्या आतमध्ये दिसतोय आपल्याला. अ कार इज इन फ्रंट ऑफ द हाऊस. घराच्या समोर आहे, म्हणून इथे आपण इन फ्रंट ऑफ हे प्रिपोजिशन यूज केलं. द सन इज बिहाइंड द हिल्स. बिहाइंड म्हणजे मागे असणे, तर हिल्सच्या मागे सन आहे, म्हणून इथे आपण बिहाइंड हे प्रिपोजिशन यूज केलं. अ गर्ल इज ऑन द स्लाइड. स्लाइडच्या वरती आहे, म्हणून ऑन. ओके, आता आपलं लास्ट पिक्चर आहे, तिथे काय दिसतंय आपल्याला? देअर इज अ डॉल ऑन द फिश टँक. फिश टँक वर एक डॉल आहे. फिशेस आर इन द फिश टँक. काही आपल्याला फिशेस दिसतात आहे फिश टँकच्या आतमध्ये, म्हणून आपण इथे इन हे प्रिपोजिशन यूज केलं. नंतर त्याच्या समोर, फिश टँकच्या समोर कॅट बसलेली आहे, म्हणून इन फ्रंट ऑफ यूज करू आपण. अ कॅट इज सिटिंग इन फ्रंट ऑफ द टँक. टँकच्या समोर आहे. आणि लास्ट मध्ये अ व्हाईट फिश इज बिहाइंड द मार्बल. मार्बलच्या मागे आहे. मार्बल म्हणजे डेकोरेटिव्ह स्टोन्सला आपण म्हणू मार्बल, म्हणून व्हाईट फिश त्याच्या मागे आहे, म्हणून बिहाइंड. आता आपण या लेसन मध्ये काय शिकलो? प्रेपोजिशन शिकलो, त्याचा यूज सेंटेन्स मध्ये कसा करायचा ते पण शिकलो, आणि त्याच्यावरून आपली कम्युनिकेशन स्किल कशी डेव्हलप होते हे पण शिकलो. तर मला आशा आहे तुम्हाला हा लेसन समजला असेल. थँक यू.